हॅलो फ्रेंड्स, कसे आहे तुम्ही सर्व? भरपूर दिवसानंतर काही व्लॉग बनवला नाही मी, तर म्हटलं चला आज व्लॉग बनवते एक छोटासा. ॲक्च्युली आज भरपूर दिवसानंतर वातावरण पण थोडं छान आलेलं आहे, म्हणून आज जरा टेरेसवर आली. म्हटलं थोडीशी झाडांची पण काळजी घेऊ. म्हणजे भरपूर दिवस झाले त्यांना काही खत वगैरे टाकलेलं नाही आहे, काही नाही आहे. तर म्हटलं चला आज थोडंसं त्यांची पण काळजी घेऊ. तर बघूया आपण मी कशी घेते त्यांची काळजी. ही आहे माझी पिंक कलरची जास्वंदी. उद्या याला फुल येईल. खूप मोठी झालेली आहे ती, पण हिचे काय काय पानं खूप असे पिवळे पडले. हिला पण खतची खूप गरज आहे. बघा तुम्ही, असे हिरवेगार पानं नाहीये, तर हिला युरियाची पण खूप गरज आहे. हे आहे माझं ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळ खूप जळून गेलेलं होतं, पण नशीब की आता पावसामुळे त्याला थोडे थोडे म्हणजे अंकुर फुटले. बघा तुम्ही, दिसतंय? हे बघा, याला कंटिन्यू आहे इकडनं. 2 आहे माझ्या काही ब्रह्मकमळचे झाड. बघा तुम्ही, दुसऱ्याला पण आता बघा. आय विश याला फ्लावरिंग पण येऊन जा. आणि ही माझी लाल जास्वंदी आहे. अजून काही हिला पण खतचीच गरज आहे, म्हणून अजून काही फुलं वगैरे देत नाहीये. हा इथे सोनटक्का. सोनटक्का मोस्टली भेटत नाही कुठे, पण मला भेटला. सोनटक्क्याला पण खालून आता बघा छोटे छोटे आता त्याचे अजून नवीन झाडं येत आहे. आणि एक्स्ट्राची झाडं असते हे कधी पण काढून टाकायचे, त्याच्यामुळे आपल्या झाडांची वाढ होत नाही. ही आहे माझी व्हाईट कलरची जास्वंदी. हे बघा, ही पण खूप मोठी झालेली आहे. बघा तुम्ही, पिंक जास्वंदी खूपच जास्त मोठी झाली. बघा तुम्ही किती उंच गेली ती. आज मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते खत मी टाकणार आहे यांच्यामध्ये. हे बघा, हे माझी खत आहे. हे पोटॅशियम आहे. याचं नाव एवढं लक्षात नाही माझं, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे हा वाला खत. आणि हा ॲक्च्युली मला याचं नाव लक्षात नाही आहे, कारण की हे खत मला माझ्या जिजूंनी दिलं होतं. ते ॲग्रिकल्चरमध्ये आहे. ते बोलत होते की मल्टीपर्पजसाठी हा खूप चांगला आहे. याच्याने फ्लावरिंग पण खूप चांगली येते, रूट्स वगैरे पण खूप हेल्दी होतात, प्लांट्सची ग्रोथ होते, येलो लीव्स होत नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी मला हे दिलं होतं. आणि इथे हा युरिया. युरिया सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुमचे पानं पिवळे होत असले तर तुम्ही युरिया टाका. बघा तुमचे पानं किती हिरवेगार होऊन जाते आणि झाड पण पूर्ण हिरवेगार होऊन जातं. पण हे जास्त प्रमाणात तुम्हाला घ्यायचं नाही आहे, कारण की युरिया जास्त झाला की त्याच्यामुळे आपले झाडं जळू पण शकतात. त्याच्यामुळे प्रमाणातच घ्या तुम्ही. हे बघा, मी एका प्लॅस्टिकच्या बाउलमध्ये ही चारी पण खत टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं प्रॉपरली. आणि आता आपण हे झाडांमध्ये टाकणार. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला झाडांना चांगलं कोरून घ्यायचं आहे. कशाने पण तुम्ही कोरू शकता, पण एक लक्षात ठेवा, 1 इंचपर्यंत माती कोरली जायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही खत टाकू शकता, कारण की तेव्हाच तर ते खत तुमचं डायरेक्ट रूट्सपर्यंत जाणार आणि तेव्हाच वरती झाडं चांगले होतील. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे कोरून घ्या. सध्या पावसाचं वातावरण होतं, म्हणून माती ओलीच आहे, तर काही एवढी जास्त म्हणजे कोरायची गरज पडत नाही आहे. झाडांना धक्का लागू देऊ नका.
जास्वंदीच्या झाडाला लवकर मुळा पकडतात म्हणून तुम्ही बघू शकता किती रूट्स आलेले आहे. तरी मी आता मागच्या महिन्यातच त्यांची रिपोर्टिंग केलेली होती. आणि हो, हे बघा, हे झाडांचे या अवतीभवती जंगली झाडं असतात, हे तुम्हाला काढून घ्यायचे आहे. हे बघा, त्याच्यामुळे झाडांची वाढ होत नाही आणि माती चांगली खुसखुशीत करून घ्या. आता आपण त्यांना खत टाकूया. बस झालं एवढंच, जास्त पण टाकू नका, कारण काय होणार त्याच्यामुळे तुमच्या झाडांना उगाच काय झालं बिलं तर, म्हणून खत थोडं थोडंच टाकायचं. 8-15 दिवसांनी खत टाकायचं, त्याच्यामुळे झाडं चांगले राहतात. जास्त प्रमाणात खत टाकायचं नाही. हे माझं ब्रह्मकमळचं झाड होतं, पण नशीब आता त्याला छोटे छोटे पानं फुटले म्हणून जरा आता बरं वाटलं मला. सोनटक्क्याला पण काही एवढी गरज पडत नाही, पण तरी टाकून घ्यायची. सोनटक्क्याला ॲक्च्युअली वर्षातून फक्त पावसाळ्यातच त्याला फुलं येतात, बाकी वर्षभर तर ते फुलं अजिबात देत नाही. आणि ही तर जास्वंदी, ही 12ही महिना फुलं देते. ॲक्च्युली मला व्हाईट आणि पिंक जास्वंदी खूप आवडते आणि ते 12ही महिना आपल्याला फुलं देत राहतात. आणि त्यांना जास्त पण खत टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की ते रोज फ्लावरिंग देणारे झाड आहे. आणि त्यांना चांगलं खत पाणी असलं की फुलं मोठे येतात. आणि नंतर त्यांच्यामध्ये अशी माती टाकून द्यायची. लाल जास्वंदीला तुम्ही जेवढं जास्त खत टाकणार तेवढं चांगलं आहे, कारण की फुलं पण मोठे मोठे देते, कळ्या पण भरपूर बसतात आणि त्यासोबतच कलर पण खूप छान डार्क लाल येतो. आणि खत टाकून झाल्यानंतर त्यांच्यावर माती टाकून द्यायची आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून द्यायचं. हे धोत्र्याचं झाड आहे बघा. बघा मातीला किती खुसखुशीत केलेली आहे मी. हा इथे गावठी गुलाब. माती ओली असल्यामुळे लवकर फुटली जाते ती. हे बघा, नागसाफ्याचं झाड बघा किती मोठं आणि किती घट्ट झालेलं आहे, छान. ही तर जास्तच ओली माती, त्याच्यामुळे ही लवकर फुटली गेली. झाडांमध्ये जास्त पण पाणी नको, त्याच्यामुळे पण झाडं आपले जळून जातात. हे धोत्रेचं झाड आहे, खालून आता येते, त्याला फाटे फुटत आहे. मातीमध्ये शेवाळ आलेलं पण चांगलं नाही, त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ पण थांबून जाते. त्याच्यामुळे दर 8-15 दिवसाने तुम्ही जेवढं झाडांना कोरत राहणार तेवढं ते चांगलं आहे. आणि माती अशीच पाहिजे तुमची खुशखुशीत. खत टाकण्यासाठी माती कमीत कमीत 1 इंचपर्यंत तर तुम्हाला कोरावीच लागते, आणि त्याच्याशिवाय खतचं जे ते खाली रूट्सपर्यंत जात नाही.
बघा, माझ्या झाडांमध्ये काहीच मी गवत होऊ देत नाही, एक्स्ट्रा झाडं होऊ देत नाही, आणि आले तरी छोट्यामध्येच काढून घेते. आणि त्यांचे रूट्स जर जास्त मोठे झाले ना की मग ती तुमची ओरिजिनल जे झाडं आहे त्यांची ग्रोथ थांबून देते. आणि ते जंगली झाडं तर काही आपल्या कामाचे नसतात. बघा किती छान झालं. आता आपण यांच्या खत टाकल्यानंतर तुम्हाला मातीला त्याच्यावर टाकून घ्या. हे बघा, खत टाकून झाल्यावर मी माती कशी त्याच्यावर टाकते. माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये एक नवीन झाड ॲड झालेलं आहे, स्नेक प्लांट. म्हणता हे झाड खूप चांगलं असतं ऑक्सिजनसाठी. घरात पण आहे माझ्या, पण मी म्हटलं की चला एक वरती टेरेसवर पण छोटंसं लावून टाकू. आता बघू याचे छोटे छोटे प्लांट्स कसे येतात. हे बघा तुळशी, आणि या तुळशीमध्ये मी ॲक्च्युली गवारच्या झाडाचं असं दोन्ही बघा बी टाकलं होतं. हे बघा तुम्हाला आता मी गवार दाखवते. ही बघा, ही एक, ही दोन, इकडे पण एक गवार दाबली गेली आहे. हे बघा किती शेंगा लागल्या आहे बघा. बघितलं गवारचे झाड बघा किती मोठं झालंय. आणि त्याला शेंगा पण बघा किती शेंगा लागलेल्या आहे. हे बघा खालपर्यंत आहे हा. हे बघा ही आहे शेवंती. पावसामुळे जराशी ती खराब होऊन गेली, पण तिचे खाली छोटे छोटे रोप येत आहे. हे बघा हे बघ, है ना. हे आहे माझं बेलचं झाड. बघा केवढं मोठं आणि किती सुंदर आहे. खूप स्पेशल आहे हा हे माझ्यासाठी. आणि त्याच्या खाली पिंड आहे, किती सुंदर वाटतंय. माती खूप घट्ट झाली म्हणून मी वरच्यावर कोरते, तरी 1 इंच पर्यंत जाईल. हे पण दुसरं बेलचं झाड आहे. हे तर खूपच मोठे आहे. याच्या खाली पण मी पिंड ठेवली आहे. या दोघी पण पिंड मी स्वतः बनवलेल्या आहेत.
हे बघा, छोटंसं बेलचं झाडाचं रोप पण आलेलं आहे. सगळे झाडांना खत टाकून झालेलं आहे बघा. आता हे आहे स्प्रे. जास्वंदीच्या झाडांना मिलीबग्स लागल्यामुळे हे स्प्रे मी घरच्या घरी तयार केलेले आहे. याच्यामुळे थोडंसं शॅम्पू आणि हळद ॲड करायची आहे तुम्हाला. हळदमुळे तुमची कीड जी झाडाला लागलेली असते ते कायमची निघून जाते. आणि जिथे जिथे मिलीबग्स असतील तिथे तिथे तुम्हाला स्प्रे करायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा, इकडेही मिलीबग्स लागलेले आहे. हे बघा, इकडे पण हे बघा, दिसली? हे बघा, तुमच्या समोरच दाखवले. जास्वंदीला लवकर कीड लागल्यामुळे तुम्हाला आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला स्प्रे करायचा आहे. त्याच्यामुळे तुमचे मिलीबग्स हे चालले जातील आणि झाड पण हेल्दी होणार. आणि असं काही नाही की जिथे मिलीबग्स आहे तिथेच करू शकता. सगळ्या झाडांना केलं तरी चांगले आहे. म्हणजे इथं कुठल्या झाडांना पण सुद्धा कीड लागणार नाही. बघा, आता झाडं किती छान दिसत आहे. उद्या व्हाईट जास्वंदीचे 3 फ्लावर होणार. हे बघा, झाडांना खत पाणी करून माझा अवतार बघा कसं झालाय. एवढं सोपं नसतं हे सगळं करणं, गार्डनिंग करणं, पण तरी खूप छान वाटतं. एक समाधान वाटतं. हे बघा. सो आजचा ब्लॉग इथेच संपला. नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे ट्यून राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.